नाशिक ज्याचे दैव बलवत्तर त्याची संतती बलवत्तर, कारण व्यक्तीने किती मोठे कार्य केले याला काही किंमत नाही, त्याच्या घरात जी संतती आहे हीच त्याची खरी कमाई आहे, असे प्रतिपादन हरिभक्त परायण महंत पंडित गुरुजी यांनी केले। ते श्रमिकनगर सातपूर येथील यदेश्वर महादेव मंदिरात कीर्तन सेवेत बोलत होते। सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली साधक परिवार, यदेश्वर महादेव मंदिर मित्रमंडळ श्रमिकनगर आणि श्रीकृष्ण भजनी मंडळ श्रमिकनगर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। माजी नगरसेविका हेमलता कांडेकर यांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले। म्हणजे सोनवणे शब्द काय? सोनवणे। त्यांच्याजवळ काय कमी आहे? सगळं सोनच आहे सोनवणेंजवळ। ऐका, सोनार ते शिक्षक आहे आणि शिक्षकाला विचारायचं कारण असं, आणि आत्ताच चर्चा झाली आज आमच्या कांडेकर दाजींचं, त्यानंतर दत्ता महाराज आणि रामसाहेब महाजन, राम महाराज महाजन ना, रामचे वडील, यशचे वडील, यशचे वडील, बरोबर, यशना पप्पा, या 3 जणांचं वाढदिवस साजरा केला। हॅपी बर्थडे टू यू। काय कापला म्हणे? खरं आपण कापायचंच नाही, लक्षात, आपण औक्षण करायचं। सासुराशी जाये मागे परतोनी नाही। मग ज्याचं दैव बलवत्तर त्याची संतती बलवत्तर, कारण तयाचा हरिक वाटे देव, तयाचा हरिक वाटे देव। चोखोबा एक अभंग करतात, पुत्र ऐसा देई देवा जग म्हणे त्याला बाबा, कन्या ऐशी मद देई जैसी मीरा मुक्ताबाई। मग सगळ्यात गणित जर माणसाचं आयुष्य, जर आयुष्याचं गणित आणि खरी कमाई जर असेल तर पुत्र संतती ही खरी कमाई आहे। मी तुम्हाला सांगू का, व्यक्तीने किती मोठं कार्य केलं याला काहीच किंमत नाही। व्यक्तीच्या घरात जी संतती आहे ती संतती कशी आहे याच्यावरती खरी मोठी आहे।